महाराजस्व अभियानापासून ग्रामस्थांना वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। सध्या राज्य सरकार गावाच्या नकाशाप्रमाणे अतिक्रमित बंद रस्ते, पायवाट, शेती रस्ते, शेतात जाणारे रस्ते खुले करण्यासाठी महाराजस्व अभियान नावाची मोहीम राबवत आहे। तथापि गोंडपिंपरी आणि विहिरगावच्या सीमेवरील काही शेतकऱ्यांनी शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे, ज्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत। या संदर्भात तहसीलदार भूमी अभिलेख कार्यालयाकडे तक्रार केल्यावर भूमी सीमांकन करणे करिता शुल्क भरण्याचा सल्ला देण्यात आला। इतके शुल्क कुठून आणावे असा प्रश्न करत महाराजस्व अभियानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत केला आहे। पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की शिवरस्त्यांच्या संदर्भात गावातील अतिक्रमित रस्ते, पायवाट, पांदन रस्ते, शेती रस्ते अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी सरकारकडून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे। गावातील काही शेतकऱ्यांनी गोंडपिंपरी आणि मौजा विहिरगावच्या सीमेवरील शेतजमिनीवर अतिक्रमण केले आहे। त्यामुळे गावातील 55 शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे आणि त्यांना त्यांच्या शेताकडून घरापर्यंत शेती साहित्य तसेच धान्य आणण्यात अडचणी येत आहेत। महाराजस्व अभियानाअंतर्गत अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्याबाबत गोंडपिंपरी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली, परंतु अद्याप अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही। या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला। विहिरगाव गावातील रहिवाशांनी पत्रकार परिषदेद्वारे या प्रकरणाची चौकशी करून शिवसडकचे मोजमाप करून रस्ता खुला करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे। पत्रकार परिषदेत विहिरगावच्या सरपंच कल्पना संतोष मडावी, कुडीराम लहाणू बामणकर, प्रफुल्ल केशव गेडाम, सुनील बामणकर, राकेश मडावी आदी उपस्थित होते। नमस्कार, मी विहिरगाव येथून शेतकरी महिला बोलत आहे। तर आम्हाला जाण्या येण्याचा रस्त्याचा खूप त्रास आहे। म्हणजे आमच्या शेतीमध्ये जायसाठी, आमच्या शेतापर्यंत जायसाठी खूप त्रास होत आहे आणि जे रस्ता होता तो रस्ता पूर्ण शेतकऱ्यांनी आणि म्हणजे बाजूच्या आणि शिवलगतचा जो रस्ता आहे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी पूर्ण व्यापून टाकलेला आहे। आम्हाला पाय रस्ता नाही किंवा असं काही गाडी वगैरे नेतो म्हटलं तरी रस्ता नाही। तर आम्ही त्या रस्त्यासाठी तहसीलदार साहेबांना पत्र दिलं होतं। तर तहसीलदार साहेबांनी पत्र ते कारवाई केली पण थोडक्यातच आटोपली। तर त्यांनी ते मोका चौकशी करायसाठी सांगितलं। तर ते मोका चौकशी केल्यानंतर म्हणजे 6 तारखेला आम्ही पत्र दिलं, तर 12 तारखेला 6 जूनला पत्र दिलं, 12 जूनला मोका चौकशी झाली। त्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही। तर आम्ही पुन्हा 15 दिवसांनी तहसीलदार साहेबांकडे गेलो, सतत भेटत होतो, पण त्यांनी आम्हाला काहीही सांगितलं नाही। आणि 10 म्हणजे ऑक्टोबरला त्यांनी पत्र काढलेलं होतं, पण आम्ही ऑक्टोबर महिन्यातही गेलो होतो तहसीलदार साहेबांकडे, त्यांनी काही सांगितलं नाही। मग नंतर त्यांनी आम्हाला 6 जानेवारीला हे पत्र दिलं की तुम्ही भूमी अभिलेखमधून भूखंड फी भरणा करा आणि आम्ही तुमचं मग ते काम करून देऊ, असं म्हणून त्यांनी आम्हाला पत्र दिलं।